नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो या गुरसाळच्या मैदानावरती आणि मैदान कशा प्रकारचं आहे काय थेट या ठिकाणी बैलगाडीचे मालक चालक ड्रायव्हर वगैरे त्यांना सर्वांना विचारूया की मैदान कशा पद्धतीनं आहे आणि आपण आता काय काय केलं. चला थेट विचारूया. नमस्ते. नमस्कार. काय आहे बैलाचं नाव आपल्या? पाखऱ्या. तर हे आज गुरसाळ्याचं मैदान आहे. कसं वाटतंय मैदानात आल्यानंतर? कशा प्रकारच्या फाटी वगैरे? मैदान एक नंबर आहे, काय अडचण नाही. फाट्या व्यवस्थित आहेत, पाळायला भरपूर जागा आहे फाट्यासनी, काय अडचणीचा विषय नाही. बैल बांधण्यासाठी वगैरे कशा प्रकारच्या जागा आहेत किंवा काय म्हणजे जागा गावली का तुम्हाला आल्यानंतर? हा, जागा व्यवस्थित गावली, काय अडचण आली नाही. तर काय सांगाल आजच्या मैदानाविषयी? आपला कुठल्या बैलासोबत आपला पायरा झालता काय? आकाश टेलर बुध यांचा फायर सोबत पायरा. हा पायरा केव्हा नियोजित झालेला? पायरा आमचा असा आहे, कालच झाला अचानक आणि आज आम्ही पळलो. तर काय हा कुठं कुठं पाळाय काय काय सांगाल? नाही, आमचं काय व्हायचं, जायला तिथं आम्ही गट काढायचो, पण आम्हाला बैल पुरत नव्हते आणि वायदीचा प्रकार भरपूर आहे. वायदीला पैसे मागते ती. तर किती पैसे मागितले जातात तुम्हाला किंवा काय अपेक्षा ठेवतात पुढचे लोक? काय आपला बैल पळून काय 10-15 वायदे द्या असंच. तर आता तुमचा हा बैल काय नाव सांगितलं? पाखऱ्या. तर हा किती गट आत्ता कुठल्या गटामध्ये पळाला? 46 मध्ये 5 नंबर तासावर. 5 नंबर तासावरती 46 गटामध्ये पळाला आणि पहिला नंबर काढला. गट काढला. मित्रांनो, गट 5 गाड्या आहे आणि सेमीसाठी पात्र ठरलेली ही गाडी आहे. ही मुलाखत आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती चालू आहे, आपण पाहताया. तर जाणून घेऊया काय सांगाल ह्याच्याविषयी? काय दोन्ही खांदी बैल चांगला पळतो, काय अडचण नाही, त्याला भिंगरी लागत नाही, काय नाही, म्हणजे बाकीचा विषय नाही तसला काय. आणि बैलाला दोन्ही खांदी तळबी जास्त, दोन्ही खांदी चांगला पळतो. आतापर्यंत कुठं कुठं पळाला आहे काय? आतापर्यंत झालेल्या मैदानात तसा 4-8 दिवसाच्या गॅपवर पळालाच आहे बैल. बैलाला बैल लागला गट बैल आरामशीर काढतोच, फक्त बैलाला बैल पुरला पाहिजे एवढाच विषय. आणि दोन्ही खांदी बाहेरचा बैल आहे, काय अडचण नाही, गाडी असू नसू शेजारी काय फरक नाही. तर आतापर्यंत कुठल्या कुठल्या मैदानाला गुलालात राहिलेला आहे किंवा काय ह्याचं एखादं नामांकित असं एक तुमच्या हृदयामध्ये असलेलं की ते तुम्हाला आता मांडायचंय बाबा ह्या शोषण मला आठवणीत आहे असं कुठलं तुम्हाला? तसं आठवणीतलं क्षण इथं फाटी आपली ह्याची बिनजोडला चालायची आमची खाटावमध्ये. तर तिथं मुंबईची गाडी चांगली होती फार्मातली. बरेच जण म्हणले ही कशाला गाडी धरली तुम्ही, तुम्हाला नाही गावायची. म्हणजे काय नशिबात असेल ते होईल, पण तिथं बी चांगली गाड्या पळल्या आणि गुलाल घेतला तिथं बिनजोडचं. ते बक्षीस कुठल्या पद्धतीचं होतं काय? म्हणजे बक्षीस जास्त काय नसं नव्हतं, आपली धरली होती म्हणून 5,000 धरली होती फक्त. 5,000. हो. तर आता ह्याला कुणी मागते का हा बैल? बाबा बैल तसा मागते तीच, पायऱ्याला ह्याला सुद्धा मागते. बैलाला बैल पुरला पाहिजे एवढाच विषय, बाकी नाही काय. आपण काय वायदी कोणाची घेत नाही, आणि वायदी पण दिली त्याला बराच वेळा आम्ही, पण वायदी देऊन सुद्धा बैल काय पुरत नाही आपल्याला, एवढा विषय. आतापर्यंत तुम्ही किती वायदी दिली काय? आतापर्यंत तशी 7 दिली, 10 दिली, एवढ्यापर्यंत वायदी दिली. तशी घेतली का वायदी? का वायदी नाही घेतली. बैल असा मागेल तर दिला आपण जवळ झाला, ठीक आहे, वायदी नाही घेतली आपण. तर आपल्या या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती ही मुलाखत चालू आहे. तर मुलाखतीद्वारे जर कोणाला पाहिल्यानंतर हा जर आपला बैल कोणाला समजा पुढच्या व्यक्तीसाठी पायऱ्यासाठी हवा असेल तर आपला काय संपर्क आहे की मोबाईल नंबर 992223 6765. पुन्हा एकदा ऐका सांगा. 992223 6765. तर ह्याचा पायरा कोण करतं? पायरा तसं आम्ही करतोच, आमचे म्हणजे मेंबर आहेत, बैल बघून वगैरे असं पायरा करतो आम्ही सगळे. बैल बघून पायरा करता, पण पायरा करत असताना तुमच्या काय अपेक्षा असतात बाबा ह्याच्या सोबतचा पायरा कोणासोबत झाला पाहिजे काय? तसं अपेक्षा आमची हेच घेतात, चांगल्या बैलात बैल पाळावा, चांगल्या आहेत पाळावं, बरं ते आपला बैल तेवढ्या पद्धतीचा पाळला पाहिजे. म्हणून आपण काही एवढे लगेच मोठ्या बैल मागू शकत नाही ना लगेच आपण. विषय असा आहे, असंच पळत राहिल्यानंतर मग येतीलच पैर आपल्या चांगल्या बैलात
अपेक्षा आहे की पळावी आपली गाडी. आतापर्यंत म्हणजे पाठीमागची जी काही मैदानं केली तुम्ही हां. तर त्या मैदानामध्ये कोणासोबत पळालेला काय? तसं बापू जाधव पुसेगाव यांच्या बैलावर पळलो होतो, ते मुंबईवाल्यांचे बैल आहे त्यांच्याकडे, त्याच्यावर बी गाडी आमची चांगली पळली होती. आता ही जी गाडी पळाली कुठल्या ड्रायव्हरने वगैरे काय पळवली? सोनू ड्रायव्हर. मित्रांनो हे ड्रायव्हर इथं जाणून घेऊया चला. नमस्ते ड्रायव्हर. नमस्ते नमस्ते. तर काय बैलाचं नाव वगैरे काय? कशी बैलाचं नाव काटकरवाडीचा पाखऱ्या. दोन्ही खांदी बैल चांगला पोहतो, बाहेरून पोहतो आणि हा. चांगलाच बैल पोहतो. तर तुम्ही ही गाडी केव्हापासून पळवताय काय? माझा आणि ह्यांचा संपर्क कधी झाला, सातारा रोडच्या मैदानात मी एक गट काढला हा. आणि आमचा मित्र आहे पाखरवाडीचा हा. राहुल म्हणून, त्यांनी मला गाडी हाणाय बोलावलं. मी येतो, मला काय माहित नव्हतं की हे बैल त्यांना पायऱ्याला. तिथं मी गाडी हाणली, तिसऱ्या गटात गाडी हाणली आणि ह्यांना गट काढून दिला. आणि शिमीला असं झालं, शिमीला आल्या मला सगळ्या गाड्या एकत्र, माझ्या 6 गाड्या लागल्या होत्या. मी काय शिमीला गाडी हाणली नाही. तेव्हापासून हे जण माझं कॉन्टॅक्ट आपलं झालं. म्हणजे ज्या तुम्ही गटपास गाड्या पळवल्या त्यात 6 गाड्या पळवलेल्या सीमेला उतरल्या. मोठा मित्रांनो हा विषय या जाणून घेऊया. मग तुम्ही कुठल्या गाडीवरती बसला? आता ही कारण काय झालं, ही नवीन होती माझ्यासाठी. बरं मी पहिल्यापासून ज्यांच्या गाड्या हाणत होतो ती पण मला म्हणली ना की बाबा तू ही गाडी हाण, आता आम्ही कुठला ड्रायव्हर बघायचा, तू तर फिक्स आहे. मग आता त्यांचं मन नाराज नाही करायचं, ह्यांना पण नाही नाराज करायचं. त्यांना म्हणलं ड्रायव्हर बघा पुढलं माहिती, म्हणलं कंटिन्यू तुमची गाडी हाणे. मग त्यापासून हाणायला लागलो ह्यांच्या गाडी. तेव्हापासून आमचा फिक्स ड्रायव्हर सोन्याचा फिक्स हुकमी एक्का. हे नसेल तर गाडी आम्ही अड्डाचा खेळतच नाही असं म्हणणारे मालक भरपूर आहेत, पण ह्या ठिकाणी एक खूप मनापासून बोलतात की हा ड्रायव्हर नसेल तर मैदान हाणणार नाही. काय एवढा तुम्हाला त्यांचा विश्वास आहे? विश्वासानं गाडी हाणतो, त्यामुळेच आम्ही त्याशिवाय गाडी दुसऱ्या कुणा हाणूनच देत नाही. गाडी एक नंबर हाणतो, गाडीचा विषयच काय घ्यायचा नाही. कुठली पण गाडी शेजारी लागू द्या, काही अडचण नाही. तर खूप छान अशी ही मुलाखत चालूया. तर ड्रायव्हर एक तुम्हाला जाता जाता एक प्रश्न विचारतो की ड्रायव्हरांना तुम्ही असा कुठला संदेश द्याल? काय तुम्हाला असं संदेश देणे असं काय वाटतंय? ड्रायव्हरांना पण आणि बैल मालकांना पण. बर. तुमचा जो फिक्स ड्रायव्हर आहे, हा, तुम्ही जर एका 2 मैदान राहिला आणि तुम्ही मोठ्यावर जर पायरात घुसला बर, तर तुम्ही त्याला विसरू नका की ज्यांना ही दिवस धावलेत. बर. कसं होतं, मोठं पैरा झालं की बरोबर आहे त्यांचं बी, त्यांना पण वाटतं मोठं पैरा झाला की मोठा ड्रायव्हर बसला पाहिजे. पण ह्याला पण विसरून नाही चालायचं. शाबी ड्रायव्हरनं आपल्याला मोठं सहकार्य केलं. बरं आता तुमच्या गाडीवर बारका म्हणजे मोठा ड्रायव्हर कुठला बसतच होता का पहिला? नाही, ह्या ड्रायव्हरनं तुम्हाला वर नेलंय. तुम्ही त्याला पण विसरू नका आणि मोठ्यांना पण सहकार्य करा, यांना पण सहकार्य करा. सगळ्यांना सहकार्य करून आपलं हे क्षेत्र चांगलं चालवा. काय होतंय, मोठे ड्रायव्हर मोठ्याच गाड्या हाणतात, ह्या गरिबांच्या आम्ही हाणायला लागलो. मला तर तुम्हाला सांगतोय काय, माझ्या संग असा प्रसंग झाला होता की निगडीत आमच्या इथं मैदान माझ्या गावाचं शेजारचं, मी गटागणीच खाली जात होतो का तर गरिबाच्या गाड्या कोण हाणायचंच नव्हतं. रान जरा थोडस म्हणजे झालं होतं, त्या चांगलं नव्हतं, पण गरिबाच्या गाड्या कोणी हाणायच्या. जरा मोठ्याने बी सहकार्य करा, आमच्या सारख्या ड्रायव्हरांना जरा समजून सांगा. अडचण येऊ नये अशीच अपेक्षा आहे. आपला पण बैल पळतो, बैलाला 2 खांदी कुठनं पण पळावला तर चालतोय, पण पहिल्याला अडचण येते वाईस जास्त बैल पळून. त्यासाठी वाईस सहकार्य केलं तर लय बरोबर. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र म्हणजे एक शेतकरी वर्ग आला. आता असं झालंय की तळागाळातून एक गरीब ड्रायव्हर किंवा गरीबाचा मुलगा ड्रायव्हर होतो काही कारणास्तव, परंतु तो गाडी पळवू नये का नाही आपला सेमीसाठी बैल पात्र करतो किंवा फायनलसाठी राहावा ही पूर्णपणे जिद्दीने तो गाडी हाणत असतो, हाकत असतो, चालवत असतो. आणि अशा पद्धतीनं बैलगाडी चालवल्यानंतर ती गाडी
गुलालामध्ये उतरते. पण ही मुलाखत चालू असताना, अशा प्रकारची शर्यत चालू असताना काय होतं तर शेतकरी काय करतो की बैल मालक काय करतात, आता ह्या मालकाने बैल ड्रायव्हरने गाडी चालवली आणि ही गाडी ड्रायव्हर, आता हा ड्रायव्हर नको, आता नामांकित हा मोठा आमका ड्रायव्हर आहे, चला आता ते गाडी पळवतील. हे असलेलं मत या ठिकाणी, काय नाव तुमचं? सोन्या ड्रायव्हर कनेरखेड. सोन्या ड्रायव्हर कनेरखेड यांना मांडलेलं आहे. हेच मुद्दा बरोबर आहे कसं? आता जे योग्य वाटेल ते ह्या मुलाखतीतनं ज्यांना चांगलं वाटलं असेल, एखाद्याला वाईट वाटलं असलं तर दिवसात तुम्ही असे किती गाड्या पळवता काय? आज किती पळवल्या गुरसाळ्याच्या मैदानात? गुरसाळ्यात माझ्याच घरच्या 3 गाड्या होत्या. त्यात मला ड्रायव्हर नव्हता. आता आपली सुट्टी मेकरी सगळे जोडीदारच असल्यामुळे काय वाटलं नाही. पण तिन्ही पण गाड्या मी आज आणल्या. काय कारण असतं गाड्याने मार खाल्ला. घरी म्हणलं बैल भरावी ती, पाठवली घरी. तर तुम्ही फक्त ड्रायव्हर आहे का तुमच्याकडे पण बैल आहेत? कुठली बैल आहेत? नाही, आपल्याकडे बैल नाही, ते फक्त घरातलं संमत आहे तर एका ड्रायव्हर ह्यांच्या संग. ते आपले घरातले असल्यागतच आहे आपल्यासाठी. आपली म्हणजे त्याची बैल, ती माझी बैल, माझी बैल त्याची बैल. म्हणजे घरगुती वगैरे नातेवाईक संबंध येत त्याबद्दल. तर असं तुम्ही कुठल्या प्रकारचं नामांकित वगैरे काय घेता का? किती घेता? तसं नाही, काय दिल ते त्यातच खुश होतो मी. म्हणजे काय अपेक्षा ठेवता का बाबा 5,000 2,000? तसलं नाही. गरीबाकडून तर कधीच नाही, मोठ्याकडून बी नाही कधी मागून घेतलंच नाही. दिल त्यात खुश असतो मी. महत्वाचं आता मी पैशासाठी तर असं म्हणजे गाडी हानीतच नाही. हे आता गरीबाच्या गाड्या कोण हानीत नाही म्हणून मी आणतो. तर खूप छान मित्रांनो, तुम्हाला जर गाडी ड्रायव्हर हवा असेल काय तर आपला नंबर सांगा. 90 22 18 39 75. सगळ्यात गरीब ड्रायव्हर म्हटलं तर हे पैसे घेण्याची अपेक्षा ठेवली नाही ह्यांना, बाबा मला 5,000 दे, 2,000 दे किंवा 500 रुपये दे, तुझी गाडी हाणतो का ठेवली? नाही, कडन तर कडन गाड्या हाणतो. तसले कधीच नाही. मध्ये आहे आणि ह्याला ह्यो मोठा आहे तो नाही, कधीच नाही. काय असेल ते आपले नशिबान. खूप छान मित्रांनो, अशीच ही मुलाखत या ठिकाणी चालू झालेली होती आणि चालू राहिली आणि या ठिकाणी आता ही मुलाखत संपवतो. धन्यवाद. खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलकडून सहर्ष स्वागत आणि धन्यवाद करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.